29 जुलै नागपंचमीचा सण आहे। हा सण विशेषतः महिलांसाठी महत्वाचा आहे, कारण या दिवशी महिला ज्या आहेत त्या आपल्या भावांच्या दीर्घायुष्यासाठी उपवास धरत असतात। नाग चतुर्थीचा उपवास असतो। तर महिलांनी काय विशेष काळजी घ्यायची आहे या दिवशी? या दिवशी काळे वस्त्र परिधान करू नये, काळी टिकली लावायची नाहीये। जर केस धुवत असताल तर तुम्ही रविवारीच धुवायचं, कारण सोमवार पण येतोय। पाठीवरचा भाऊ असेल तर असं बोललं जातं की सोमवारी केस धुवायचे नाहीये। सगळी पूजा अर्चा करायची आपल्याला त्या दिवशी। त्याचबरोबर शेतकरी असाल तर जमिनीवर नांगर चालवायचा नाहीये, घराचं खोदकाम करायचं नाहीये, कारण असं बोललं जातं नागदेवतेचं ते घर असतं, आपल्याला दोष लागतात। या दिवशी पूजा केल्याने आपले काल सर्प दोष नाहीसे होतात, पितृदोष नाहीसे होतात। या विषयाची अधिक माहिती मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। गर्भवतींनी विशेष करून ही पूजा करावी की नाही करावी याबाबतची विशेष माहिती मी ह्याच्यात सांगितली आहे। एकाच व्हिडिओत सगळी माहिती सांगणं शक्य नाही, तर कृपया आपण चॅनलवर जाऊन व्हिडिओ जरूर बघा। नमस्कार, ओम नमः शिवाय।